मी आज बनवत आहे कटाची आमटी, जी आपण पोळ्यासोबत बनवतो ती. चला तर मग सुरुवात करूया. डाळ स्वच्छ धुवून घेऊया. मी 2 वेळा डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि अर्धा ते पाऊण तास भिजण्यासाठी मी येथे डाळ ठेवलेली आहे. अर्ध्या पाऊण तासानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवले होते. ते पाणी उकळल्यानंतर मी त्यामध्ये डाळ टाकली. डाळ भिजवल्याने लवकर शिजते. ही पहा, डाळ आपली शिजून तयार आहे. गॅस बंद करून जे डाळीमध्ये पाणी आहे ते आपल्याला एका पातेल्यामध्ये पूर्ण काढून घ्यायचे आहे. डाळ पूर्ण खुली झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपण काढून घेऊ. चला तर मग वाटणाची तयारी. जिरे, धने, दालचिनी आणि स्टारफूल हे मी फक्त भाजून घेतलेले आहे, जास्त करपवलेले नाहीत. त्यानंतर खोबरे, आलं आणि लसूण हेही थोडे भाजून घेतले आहे आणि थंड करण्यासाठी ठेवले. त्यानंतर मी त्याचे मिक्सरमधून वाटण तयार करून घेतले. आता आपण फोडणीची तयारी करू. एका पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकूया. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी तडतडली नंतर आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरेही छान फुलल्यानंतर ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाकून आपण फोडणी तयार केलेली आहे. त्यानंतर आपल्याला जे मगाशी आपण वाटण तयार करून घेतले ते वाटण टाकायचे आहे आणि गॅस स्लो करायचा आहे. मसाला छान भाजून घ्यायचा. मसाला छान भाजल्यानंतर आपल्याला आपले घरगुती मसाले टाकायचे आहेत, जसे की हळद, मीठ आणि आपला कोल्हापुरी मसाला. तेही छान परतून घ्यायचं. गॅस स्लोच ठेवायचा, म्हणजे मसाले करपणार नाहीत, याची आपण काळजी घ्यायची. नंतर आपल्याला हे पाणी, म्हणजे मगाशी जे डाळीतून पाणी काढलेले होते ते पाणी यामध्ये टाकायचे आहे. हे पाणी गरमच हवे. थंड झाले असेल तर तुम्ही गरम करूनही टाकू शकता. त्यामुळे जी आपली कटाची आमटी आहे तिला खूप छान अशी चव येते. आणि आपण मोठा गॅस आता करायचा आहे आणि हे 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून एक उकळी काढून घेऊ आणि मग आपली तयार आहे कटाची आमटी. कलर तर बघा किती छान आला आहे. आणि ही फक्त कोल्हापूर या भागातच अशी कटाची आमटी असते. कशी मग आहे आपली कटाची आमटी? तुम्हालाही आवडेल का अशी बनवायला?